आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ढग हे डोंगरावरती उतरलेले आहे। अतिशय मनमोहक नजारे आहेत, अतिशय सुंदर। अरे हो हो हो, माहिती तर नक्की सांगणारच आहे, पण त्याआधी 2 क्षण थांबा। या निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात साठवून घ्या। नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला पुण्याजवळील एका हिडन डेस्टिनेशनमध्ये घेऊन आलेलो आहे। तर हे डेस्टिनेशन आहे कातुरजाई मंदिर, जे की चिवेवाडी गावामध्ये आहे। आणि हे चिवेवाडी गाव अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे। तर आपलं कापूरहोळ ते नारायणपूरचं दत्त मंदिर, ते ह्याच्यामध्ये जो घाट लागतो, अगदी त्या घाटामध्येच हे मंदिर आहे। आणि अगदी निसर्गरम्य परिसर, पक्ष्यांचा किलकिलाट आणि डोंगर माथ्यावरती आलेले ढग, ह्या या ठिकाणचं एक वैशिष्ट्य आहे। चला तर आपण हे सगळेजण अनुभवूया। हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, श्री कातुरजाई माता मंदिर। अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय। ढग पूर्णपणे खाली उतरले डोंगरावरती। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। घंटेचा नाद हा अतिशय सुरेख आहे आणि आपल्या कानांना एक तृप्तता भेटते। एक वेगळीच प्रसन्नता आहे, वेगळीच शांतता आहे कातुरजाई मंदिरामध्ये। जय कातुरजाई माता। कातुरजाई माता मंदिर हे नाथपंथातलं आहे आणि देवीचं मुख्य थान हे मागचा जो डोंगर दिसतोय तर त्या डोंगरावरती आहे। तर हा डोंगर दुसरं तिसरं काही नसून आपला पुरंदर किल्ला आहे, तर त्याचाच हा एक भाग आहे। आणि गर्दी कधी असते या मंदिरामध्ये, तर जानेवारीमध्ये या देवीचा उरूस असतो, त्यावेळेला इकडे प्रचंड गर्दी असते। तसेच नवरात्रीच्या दिवसांमध्ये सुद्धा देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते। हे माझ्या मागं असलेलं कातुरजाई मंदिर, आणि इथून बघा किती मनमोहक नजारे आपण दूर दूरचे पाहू शकतो। आणि हे माझ्या मागं दिसतंय ते पूर्णपणे आपल्या सह्याद्रीच्या माउंटेन रेंजेस आहेत ह्या। आणि सगळ्या रेंजेसमध्ये आपण बघू शकता की ढग आलेले आहेत खाली। तर हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे। अगदी शुद्ध श्वास आपण इथं घेऊ शकतो, जो की आपण शहरात राहणाऱ्या लोकांना अतिशय दुर्लभ आहे। मंदिरामध्ये यायचा उत्तम टाइम म्हणजे अगदी पहाटे पहाटे। पुण्यावरून पहाटे 5 वाजता निघाला तर साधारणतः 6च्या आसपास तुम्ही या मंदिरामध्ये पोहोचू शकता।